शांत झोपेची कथा. आता हळूहळू शांत व्हा. एक खोल श्वास घ्या आणि अलगद सोडा. तुमचं शरीर जिथे आहे तिथेच विसावा घ्या. खांदे सैल, हात हलके, पाय निवांत. बाहेरची रात्र शांत आहे. चंद्र आकाशात मंद उजेड पसरवत आहे. वारा हळुवार वाहतो आहे आणि सगळं जग जणू थांबल्यासारखं वाटतंय. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही निवांत आहात. आता फक्त ऐका आणि हळूहळू या शांततेत विरघळत जा. एक शांत गावाच्या बाहेर एक जुनी विहीर होती. त्या विहिरीभोवती उंच झाडं होती. त्यांच्या पानामधून चांदणं खाली पडत होतं. रात्र शांत होती. फक्त कधी-मधी पानांची सळसळ आणि दूरवरून येणारा मंद वाऱ्याचा आवाज. त्या विहिरीत एक साधं यंत्र होतं. दोन बादल्या, एक वर, एक खाली. एक खाली गेली की दुसरी वर येते आणि एक वर आली की दुसरी खाली जाते. सगळं अगदी हळूहळू, शांतपणे. एके रात्री एक कोल्हा तेथून जात होता. रात्र खूप शांत होती आणि तो थोडा थकलेला होता. तो विहिरीजवळ आला आणि अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. सुदैवाने तो थेट एका बादलीत पडला आणि त्याच्या वजनामुळे ती बादली हळूहळू खाली जाऊ लागली. वरची बादली रिकामी हळूहळू वर येत होती. कोल्हा खाली पोहोचला. पाणी थंड होतं. हवा शांत होती. तो थोडा घाबरला, पण मग तो शांत झाला. त्याने वर पाहिलं. आकाशात चंद्र दिसत होता आणि त्या पाण्यात त्याचं सुंदर प्रतिबिंब पडत होतं. चंद्र जणू पाण्यात उतरला होता. इतक्यात एक लांडगा तिथून गेला. त्याने विहिरीत डोकावलं आणि कोल्ह्याला पाहिलं. तो म्हणाला, "अरे कोल्ह्या, तू खाली काय करतोस?" कोल्हा काही क्षण शांत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, "इथे खूप सुंदर आहे. खूप शांत, खूप थंड. आणि बघ, मला इथे मोठा चीज मिळाला आहे." लांडग्याने पाण्याकडे पाहिलं. त्याला चंद्राचं प्रतिबिंब दिसलं, पण त्याला ते चीज वाटलं. त्याच्या डोळ्यात चमक आली. तो म्हणाला, "मी खाली कसा येऊ?" कोल्हा शांतपणे म्हणाला, "खूप सोपं आहे. वरची जी रिकामी बादली आहे त्यात बस." लांडगा विचार न करता त्या बादलीत बसला आणि लगेच त्याच्या वजनामुळे ती खाली जाऊ लागली आणि त्याच वेळी कोल्ह्याची बादली वर येऊ लागली. दोन्ही बादल्या मधोमध आल्या. त्या शांत क्षणी कोल्हा हळूहळू हसला आणि म्हणाला, "हेच जीवनाचं साधं गणित आहे. एक वर जातो तेव्हा दुसरा खाली येतो.
कोल्हा वर पोहोचला आणि शांतपणे बाहेर आला. तो गवतावर हलकेच चालत निघून गेला. विहिरीत पुन्हा शांतता पसरली. पाणी स्थिर झालं. चंद्राचं प्रतिबिंब पुन्हा शांत झालं. वारा हळूहळू वाहत होता. कधी कधी आपल्याला दिसणारं सगळं खरं नसतं. कधी कधी शांतपणे थांबणं आणि समजून घेणं हेच योग्य असतं. रात्र आता अजून शांत झाली आहे. सगळं हळूहळू स्थिर होत आहे. आता तुमचंही मन शांत होत आहे. सगळे विचार हळूहळू दूर जात आहेत. आता शांतपणे डोळे मिटा. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही निवांत आहात. तुमचा श्वास मऊ आहे. शरीर हलकं आहे. हळूहळू तुम्ही गोड झोपेत जात आहात. आता फक्त विश्रांती, फक्त शांतता. शुभरात्री.